एंड गुड मॉर्निंग. कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर मला हिरव्या बांगड्या कशा दिसतात? मी बांगड्या घालत नाही बरं का. आता सध्या निघाणात म्हणून मी एका हातातच घातल्यात आणि एका हातातल्या काढल्यात. मी असं नाही का, मी जर बांगड्या घातल्या का मी असं असं वाटतंय माझं लग्न जमलंय आणि मी नवरी आहे असंच वाटायलंय मला. काय सांगावं, जसं जसं वय वाढन तसं माझं वय कमीच दिसायला आहे का नाही? कमी दिसायलंय ना? कोवळी दिसायली का नाही मी? ग्लो दिसायला चेहऱ्यावर बघा. आता मी विदाऊट फिल्टरचा व्हिडिओ टाकणार आहे. हे बघा, ही माझी आई आहे आणि मी आहे. आई इकडं बघ. आता मी आई जवळ येते. आम्ही दोघी सेम सेम दिसतो का चेंज दिसतोय आमचा चेहरा? कमेंट करून नक्की सांगा. मी आईसारखीच आहे बरं का, पण आमच्या दोघीच्या मध्ये काय चेंज आहे? होठं बी सेमच आहेत. शेव काही चेहरा पूर्ण सेम आहे. फक्त नाकच सध्या सेम आहे असं वाटायला, पण आईचं नाक थोडं इथून उचलून नाही, माझं नाक नक्ट आहे, असं एवढा फरक आहे. मी आहे ती हायटेड आहे, आई आहे ती आमची बुटकी आहे. नाहीतर आम्ही बघा, मी आईचीच पोरगी दिसायला लागली. पण एवढं मोठं आमचं वय झालंय माझं. आमच्या आईचं सध्या आहे, किती वय आहे तुझं? 42. आमची आई 42 रनिंगमध्ये आहे. वाटते का 42ची? कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं आता 29 रनिंग आहे. म्हणजे मला 30 वर्ष होत झाले नाहीत अजून. अजून 2 वर्ष बाकी, 30 वर्ष व्हायला. 1-2 वर्ष तर आहेत म्हणायचं, हे एक पुढचं एक. त्याच्यामुळं मी वाटत नाही. आणि जर वाटत असले तर मला सांगा. आता हा विषय तुम्हाला बोलत बोलत सांगेल, कारण मलाच माझ्या चेहऱ्यामध्ये जर असं इतकं वय झालं की माणूस निबर निबर होते. पण मी कोवळी कोवळी होत चालले. काय काय होईल मी तर काय लावित नाही, काही नाही. त्याचा अर्थ असा असते की टेन्शन नाही घेतलं की माणूस आपोआप चांगलं होते. टेन्शन घेतलं की माणूस म्हातारं दिसते बघा आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. किती बी संकट आले तरी हसत राहायचं. हसमुख चेहरा ठेवायचा, मन प्रसन्न ठेवायचं. मग आपल्याला आपला चेहरा सुद्धा चांगला दिसते. चांगलं दिसावं असं काय नाही, पण देवाने मला ऑलरेडी नॅचरल पर्सनॅलिटी दिली. आईनं आमच्या मला जन्म दिलाय. आमच्या आईच्या पोटी जन्म घेऊन आले, सुंदर झाले, देवाने सुंदर बनवलं. जळतात लोक माझ्यावर. मी काय अप्सरा नाही, पण नॅचरल ब्युटी, ब्लॅक ब्युटी. काळी सावळी आहे, पण बघा मेकअप केल्यावर माझा जितका चेहरा सुंदर दिसत नाही तितका आता सुंदर दिसायला लागलाय बघा. सोडा विषय. काही आता मला कमेंट करते स्वतःला शान समजती, पण तसं काही नाही. ऑलरेडी मी स्वतःला सुंदर समजत नाही. म्हणजे समोर तुमच्या दिसतंय ना, त्याला बघून तरी तुम्ही माझी तारीफ करताल, तुम्ही स्वतःहूनच करताल. त्यामुळं मला काय, आणि मी ऐठानीत बी नाही, भूषण दाखवत बी नाही. मला नकोय बी, कारण माझं लग्न झालं गेलंय. आता काय कोणाला दाखवायचे? लग्नाच्या आधी सुंदरता जपणं, छान दिसणं, नवरा पाहुणे बघायला आले, मुलगा बघायला आला तर चांगलं दिसावं, पसंत करावं लवकर. आईवडिलाचे स्वप्न असतात, मुलीचे सध्या असतात, म्हणून ते जपावं लागते. आता काही नसते विषय. बरोबर आहे की नाही सांगा? तर आमची आई आता निघाली बाजारला. आमच्या इकडं मंगळवारचा बाजार असतो आंबेजोगाईचा. आई आमची थकली, रोज काम करते रोज. त्याच्यामुळं मला म्हणते बाजारला जा. पण माझी सध्या रात्री थंडीमध्ये झोपला आम्ही तिकडं बघा, तिकडं झोपला होत्या त्या हरभऱ्याच्या ढिगाकडं तेव्हा पलीकडं. त्या थंडीत झोपल्यामुळं मला तर आले दुखणं. आई गेली थकून. आज बाजार करायचा आहे, घरातला किराणा संपलाय. माळवं तर ऑलरेडी आहे, पण थोडं थोडं माळवं सध्या आणायचे. टमाटे, बटाटे हे असलं काही नाही घरी. लसण ते विकत आणायचे. मग आता जायला इथून 18-20 किलोमीटर असल्या, ऊन असलं पडायला, उन्हाळा आलाय, दग 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 करीत जावं लागते. मला जा म्हणते. मग आता मी बी थकले. आता विचारू आईला, आई काय म्हणते ती. आई कसं करायचंय मग? जायचं, जाणारच का नाही बाजारला? तू जात असलीस तर जा. मी काय आणू? मला काय कळण काय संपलंय, काय आणायचं ती. मला उद्या बी ती फेसबुकचे डॉक्युमेंट्स तयार करायला जायचंय. आणि आता जायला गेले असते मी, पण चालल्या ना तुम्ही दोघं जण आहेत की भाऊ सोबत? गाडी, कोणाची गाडी आहे की बाबा? कोणाच तरी दिसते. कोण्या पाहुणे बिवणे आले असतील कोणी, पोलिसाची. एक जोक झाला माहिती तुम्हाला, सांगते. इथं एक पांढरी गाडी आली बघा ह्या रोडने. खरं सांगते. एक नाही सांगत, थांब तू शांत बस, मी बराबर सांगते. आमची आई लई भोळी आहे, घाबरती नुसतं कशाला बी. हा विषय सिरियस नाही आहे, पण तरी पण सांगते ऐका. ह्या रस्त्याने एक गाडी आली आणि ती गाडी व्हाईट होती. वाईट गाडी असल्यामुळं आईला वाटलं पोलीस गाडी आली काय, किंवा लय घाबरले. आणि आताच ती गाडी आली म्हणून आणि काय आम्ही गुन्हा बी केला नाही तर पोलीस गाडीला घाबरायची काय गरज आहे होय?
भ्यायचं नसते. आपण काही केलंच नाही तर कुठं आली असेल. मग सहज आईला वाटलं पोलीस गाडी कसं काही फिरायली बाबा रानाने, असं वाटलं आईला. कोरोनामध्ये पोलिसाच्या गाड्या फिरायच्या, कोणी मास्क लावले का नाही तसं आईला. तेव्हा आमच्या घरी पोलीस आले होते, मास्क लावले का नाही चेक करायला, तपासण्या करायला. आम्ही लय घाबरलो ह्या रानामध्ये. ना आता पण वाटणी पांढरी गाडी चालली, हे आमच्या जुने विचाराचे माणसं त्या गाडीला भेले, पोलीस आलेत म्हणायले आमच्या घरी. आणि ते आता गाडी माघारी गेली. मी म्हणलं कोणी पाहुणे रावळे कोणाच्या इथं आले असतील, काय सांगायचं. पोलीस कशाला येते ना, आपण काय कुणाला त्रास दिलाय का, आपण कोणाला मारलंय, आपल्याला काय पोलीस कशामुळे त्रास देतील होय. गुन्हा करणाऱ्याला त्रास नाही ना, आपण तर गुन्हेगार नाही, तर आपल्याला कशामुळे देतील. तर हा जोक होता. मग हा जोक मी तर लय हसले बघा, लय हसले. कशाला बी घाबरते तू उगच. तर असो, सोडा तो जोक झाला. मी काय म्हणत होते, महत्त्वाचं बोलायचं होतं आईला, विषय बदलला. मग आता बाजार करायला जा, 12 वाजलेत. आणि येताना लेकराला भेटून ये, खायला प्यायला देऊन ये. का नाही जायची कॅपॅसिटी? कॅपॅसिटी नाही, काय करावं दुखायला. भाऊला विचार की मग जायचे कसं ते. भाऊ आणते बाजार, त्यांना जायचे वाटतं की. मग मी गेले तर मग मला किराणा बी आणावं लागन. किराणाच आणायचं आहे का जास्त? साखर, पत्ती, मसाले, अजून डाळी, तेल आहे का? बाजारला जायचंय का भाऊ तुम्हाला? आई म्हणायली दुखायलंय. कुणाचं? तिचं. तू जा म्हणायली बाजारला मला. तुला काय करायचे? बघ मला काय चटकून मागापासून चल म्हणतो, वाहन भेटत नाही, ते आशा येईन पोते यायचं चटकून महागाडी. तर पुन्हा पोते कशाला आणावं, पुन्हा टप्पडीवर आणावं लागते. त्याच्यात टाकून द्यायचे, तिथं फोन करून द्या. कशाचे पोते आणायचे? पेंडीचे जो मशीला. कालच पेंड आणाय गेलता की तुम्ही? काय आणली होती थोडी टप्पडीवर, 200-250 झाली का ती? आणि मग काय, जा बाई आई जा, मला न जा तुझ तू आण हिशोबाना. लेकरायला येताना खायला घेऊन ये, म्हणजे खायला घेऊन दे. मम्मी उद्या येणार आहे म्हणून सांग. माझं काम उद्या आहे, त्यामुळे मी उद्याच जाणार आहे. मला बी जाऊ वाटा नाही उन्हात आणायचं बाबा उग बिन काम बी नाही माझं काय. लेकराकडे जायचं होतं तर उद्याच ते दोन्ही बी कामं होतील माझी. त्यामुळे जा बाजार करून या, मी थांबते घरी. लवकर या, उशीर करीत बसू नका. इथंच दुपार 12 तर वाजे लागले. वाहन भेटतंय का नाही काय माहिती. वाहन भेटतंय, आज मंगळवार आहे. काय जायचं चटकून आणि त्याला फोन करून. जा उठा आवरा. असं आम्ही इकडं माठ ठेवलाय बघा. आमच्या इथं फ्रीज वगैरे काय नसते. माठातलं पाणी प्यायला भारी वाटते उन्हाळ्यात. फ्रीजपेक्षा 1 नंबर पाणी लागते. काल मी सरबत केलं तर लाईव्हला येऊन काही लोक म्हणले सरबतचा बिझनेस कर मला. बरोबर आहे, बघू ट्राय तर करू. एवढं 2 महिन्यात चालेल माझा बिझनेस, पुन्हा बंदच पडेल की. पम्या आला इकडं. पम्या ये चल इकडं बघा. पम्या सध्या आला म्याव म्याव करीत. पम्याची मी त्या दिवशी लय बेजारी केली. इकडं ह्या जाळीमध्ये कोंडला आणि पम्या मला काही धरू देईना. मग आला राग मला चांगला. पम्याला कोंडून टाकलं आणि कुलूप लावलं त्या जाळीला कोंबड्याच्या. तिथं कोंबड्या होत्या. भाऊ आपल्याला कोंबड्या आणायच्यात का? अंडे लोकांचे विकत आणतो आपण, मग आपणच कोंबडे. माझा पगार झाल्यावर तोर नाही, 1 महिन्याना 15 दिवस. ती मांजर आपल्या इथं नुसते वडाळे आहेत. 4 कोंबड्या आणि 1 कोंबडा आणायचा. 10 का आणायला लय पैसे लागतात. 4000 कसं? 500 रुपयाला 1 कोंबडा. 2 कोंबडे आणले तर 1000 रुपये कोंबडेच झाले. आणि 450 रुपयाला कोंबडी या. काय स्वस्त राहिलंय. मग तेवढे लागतात पैसे, बकळ लागतात. पण जास्त करूच तर नाही तर मग 6 कोंबड्या आणि 2 कोंबडे आणावे, असं करावं. बघा मित्रांनो, आमचं माळू. आम्ही अंडे रोज आमच्यात खाण्यापिण्याचा नाद आहे घरच्या माणसाला, त्यामुळे कोंबड्या आणायच्यात आम्हाला. तर जाळी बी आहे. आणि ती पम्या आमचा लय आगाव. पम्या म्हणजे आमचं मांजर.
त्याच्यामुळे बघा आता ह्या आईनं एवढंच माळवं केलंय, वांगे मिरच्या. आता आम्ही रोज मिरच्या खिचडीमध्ये टाकतो ताज्या ताज्या घेऊन. ठेसा करतो. पुन्हा कांदे घरचे झाले, इथं कांदे लावले होते, डबल कांदे आले. आणि ही म्हणजे ती कांदे काढून डबल कांदे लावले तिथं, पाणी द्यायचं. आणि वांग्याची भाजी सध्या 3दा 4दा केली बघा. त्या दिवशी आम्ही लावलेलं ते हरभऱ्यात होतं, त्याच्यामुळे आमचा डाव फसला. आम्ही एवढं मेहनतीनं लावून काही उपयोग झाला नाही. तर आमच्या वडिलांनी आता सगळी कामं आवरलेत, बाजारला जायचे. आणि त्यांना मी थोडी मदत करणार आहे. आपण बी अंडे खातो, लेकरं यायच्यात आता सुट्ट्याला, त्याच्यामुळं लेकरं पण खातील. तर असं बघा मस्तपैकी असं झाडाखाली जनावरं बांधलेत. इकडे एक जण आहे, इकडे एक जण आहे. बघा कसं खायलेत. ही तर लई गरीब आहे. ही आमचं घरचंच वागारू आहे. ए काय करायलास तू? आणि आमच्यात हे बघा हे बोकड नवीन आणलंय. ही तर लई गरीब आहे, लई. हे हाय कर बघ. काय माझी साडी खायला काय झाली तुला? ए डमरू 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 डमरू. तर मित्रांनो चला आता जाते, बाय बाय. आमच्या बकरा आवडला तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.